पंतप्रधान मोदींनी देशाला दिलेले सल्ले हे उपदेश नसून त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा निशाणा. देशात रिजेक्टेड नेते म्हणजे राहुल गांधींना आम्ही महत्त्व देत नाही. राहुल गांधींनी मोदींवरती केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. राष्ट्रावर संकट असल्याने मोदींनी कोरोना काळातील संकल्पना मांडली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंवरती टीका करणाऱ्यांनी मोदींना प्रश्न विचारावा. वर्क फ्रॉम होमच्या मुद्द्यावरून परबांचा पलटवार. शाईफेक हल्ल्याला 2 दिवस उलटूनही अद्याप एकाही आरोपीला अटक का नाही? विकास लवांडेंचे सरकारला सवाल. उत्तराखंडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पीडितेच्या घरी जात धार्मिक विधी नावही बदलण्याचा कट आखल्याचा आरोप. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा घटल्यामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय. ठाणे, भिवंडी, निजामपूरमध्ये पाणी कपात. पायधुनी प्रकरणातील डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू फॉस्फिन गॅसमुळे सूत्रांची माहिती. तर मृतांच्या शरीरात आणि कलिंगडात झिंक फॉस्फाईड आढळलं होतं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपतींनी घेतली एम.के. स्टॅलिन यांची भेट. स्टॅलिन यांच्याकडून विजय यांचं अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला. उद्या हिम्मता बिस्वा सर्मांच्या शपथविधी सोहळ्यालाही राहणार उपस्थित. जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याच्या जॅकलिनच्या अर्जाला ईडीचा विरोध. नाशिकमधील बहुराष्ट्रीय धर्मांतर रॅकेट प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाच्या समितीने तयार केलेला अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर केला. 8 मे रोजीच अहवाल सादर केला होता. या समितीने नोंदवलेल्या निरीक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑफिसमध्ये भीतीदायक वातावरण असून आरोपीने तरुण महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं आणि त्यांचा लैंगिक मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी समितीने भारतीय न्याय संहितेतल्या कलम 75, 78, 79 आणि 299 अंतर्गत कारवाईची शिफारस केली आहे. नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान आणि तिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल संदर्भातली 2 महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या. निदा खानची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. तिनं पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याची माहिती या सुनावणीतून समोर आली. दरम्यान कोर्टानं तिला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचं घर अनधिकृत असल्याची ही नोटीस आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ही नोटीस बजावली आहे. या विरोधात कोर्टात अर्ज करून कारवाई थांबवण्याच्या संदर्भात विनंती करणार असल्याचं त्यानं सांगितलंय. घरासंदर्भात सर्व कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुळात ती अनधिकृत बांधकामाची कारवाई आहे. गुन्हा दाखल झाला, त्या अनधिकृत बांधकाम जर आहे 3 दिवसात कागदपत्र नाही आले तर तिथं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई होणार. महापौर साहेब हा सर्व योगायोग काय म्हणजे नोटीस पाठवणं आणि त्यांच्यावर अनधिकृत बांधकामावर कारवाई आपली सातत्यानं वर्षभरापासून चालू आहे. आता त्याच्यात ते समोर आलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि सेन्सिटिव्ह आहे ते विषय. त्याच्यामुळे ते चेक करायला पाठवलं की तुमचे कागदपत्र आहेत का नाही, ज्या घरात वास्तव्य होतं त्या घराचे कागदपत्र आहेत का नाही नक्की. आणि जर ते नसतील तर मग अनधिकृत घरांवर जी कारवाई होती ती कारवाई होणार. ये नोटिस सिर्फ 3 दिन की दी गई है, जिसको हम इलीगल मानते हैं. और अभी जो है तो सुबह में मतीन पटेल के घर वालों ने एंक्रोचमेंट ड्राइव के अधिकारियों के पास में उनका जवाब लिखित स्वरूप में दे दिया है कि उनको 15 दिन का टाइम दिया जाए. लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद आणि IT जिहाद नंतर आता ट्रॅव्हल जिहाद अशा प्रकारचा शब्दप्रयोग समोर आलाय. आरोप करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापांकडून.
अहिल्यानगरमध्ये कथित ट्रॅव्हल्स जिहादच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय. ट्रॅव्हल्स बसमध्ये महिला छेडछाडीच्या घटनेवरून संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणात जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यासोबत यापुढे बसमधून प्रवास करण्यापूर्वी चालक आणि कंडक्टरचं आधार कार्ड, आय कार्ड तपासून घ्या असं आवाहन त्यांनी केलं. तुम्ही ते सगळेजण पहा की कशा प्रकारचं कृत्य त्या पटेल या व्यक्तीने केलं, त्या महिलेबरोबर केलं. आणि हा फक्त एक प्रकार नाही, पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवड मध्ये असेल, तिथल्या असणार जशी आपली अहिल्यानगरची एमटी आहे तशी सुद्धा पीएमटी आहे. मुंबईमध्ये सुद्धा मुंबई महापालिकेची तिथं बीएमसी ची गाडी आहे. तर अशा सुद्धा बसेस मध्ये असे प्रकार हे सातत्याने वाढत चाललेले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोहा शहरातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिला रायगड दौरा ठरला. यावेळी अनिकेत तटकरे, आदिती तटकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे अनिकेत तटकरेंनी यंदाही सुनेत्रा पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं. दरम्यान सुनील तटकरेंनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची संपूर्ण भारतात वहिनी म्हणून ओळख होणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले. तर सुनेत्रा पवारांनी अजितदादांची उणीव भरून निघणार नाही, मात्र मी शब्द देते माझं रायगडवर नेहमी लक्ष राहील असं त्या म्हणाल्या. दादांची हजारो भाषणे मी ऐकली असतील. रोह्यातला शेवटचा कार्यक्रम आम्हाला माहीत नाही, कोणाच्या मनामध्ये तसं नाही. तो जो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये दादांनी जे सर्वस्पर्शी भाषण केलं, सभागृह इतक्या वेळा हसला असेल की त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातले अश्रू इतक्या वेळेला वाहिले की दादांचं ते भाषण इतक्या पद्धतीने नाट्य चळवळीपासून, कारण जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक त्यावेळेला होते, आता पण तुम्ही तसेच आहेत, त्याला अजितदादा पवार होते, आता सुनेत्रा वहिनी आहेत, तरी तुम्हा आपण सगळेजण आहोत. हे सगळं त्यावेळेला निश्चितपणाने अनुभवायला मिळालं. राज्यातल्या आणि देशातल्या पहिल्या वहिनी कोण आहेत तर त्या सुनेत्रा वहिनी आहेत. त्याचा आम्हाला अंतःकरणापासून अभिमान करायचा आहे. वहिनीचं नातं, वहिनीचं प्रेम, दूरदृष्टी, कुटुंब वसलपणा आणि उद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला यशस्वीपणाने वाटचाल करायची असेल तर या मनोनिग्रहातून वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबतच आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. तेच प्रेम, तेच आशीर्वाद, हीच ताकद आम्हाला सर्वांनाच विकासामुख करण्यासाठी सतत मिळत राहावी. मन अतिशय भावनिक झालेलं आहे, कारण याच्यापूर्वी आदरणीय दादांशिवाय त्यांचे परममित्र आदरणीय सुनील तटकरे यांनी कार्यक्रम घेतलेलेच नव्हते. आणि आज त्यांनी तोच पायंडा मलाही इकडे बोलवून पुढे तसाच सुरू ठेवलेला आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मी कार्यक्रम केलेला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले. सोलापुरात कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल दरानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकरवरचा कांदा पेटवून दिला. बेगमपूर इथला शेतकरी लखन मानेनं मोठी आर्थिक गुंतवणूक करत 2 एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली खरी. बियाणं, रासायनिक खतं, औषधं, मजुरी तसंच सिंचनासाठी मोठा खर्च केला, पण कांद्याची तब्बल 100 पोती विकून शेतकऱ्याच्या हाती फक्त 1500 रुपये पडले. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांना हा कांदा स्वतःच्या हातानं पेटवून दिला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा सवाल त्यांनी उपस्थित केला. अपयशी महाराष्ट्र सरकारचा मी जाहीर निषेध करतोय, कारण आमच्यासारख्या शेतकऱ्याला आज वाईट दिवस आलेत. 2 एकराचा कांदा आहे, कवडीमोल दर मिळतोय, अक्षरशः कांदा पेटवून देण्याची वेळ आली. माझा कांदा हा शेतातच पेटवतोय. कारण या जळणाऱ्या या अग्नीच्या साक्षीनं सांगतोय, खर तर महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी राहिलेलं नाहीये. शंभर पोत्याला 1400 रुपयाची पट्टी आली आहे, त्यामुळं कांदा पेटवून द्यायची वेळ आली आहे. कारण इथं पिकवणाऱ्याला, कष्ट करणाऱ्याला किंमत नाही आहे.
साताऱ्याच्या सासपडे गावात 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला जीवदान देण्यात आले. विहिरीत म्हैस पडल्याचं कळताच ग्रामस्थांनी या भागात गर्दी केली. त्यातील अब्दुल सुतार आणि सोहेल सुतार या तरुणांनी स्वतः क्रेनच्या मदतीने विहिरीत उतरून म्हशीला सुखरूपरित्या बाहेर काढलं, तिला जीवदान दिलं. म्हशीच्या बचाव कार्याचा व्हिडिओ समोर आला. तर पाण्याच्या शोधात कदाचित ही म्हैस विहिरीकडे गेली असावी आणि पाणी खोल असल्यामुळे तिचा तोल जाऊन ती विहिरीत कोसळली. त्यानंतर जीवाच्या आकांतानं ती धडपडत होती, तेव्हा इथल्या शेतकऱ्यांना जेव्हा हे लक्षात आलं, त्यांनी क्रेनच्या मदतीनं तिला सुखरूपरित्या बाहेर काढलं आणि या मुक्या जीवाचा त्यांनी जीव वाचवला.